नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अपडेट आली आहे. तुमचे जे अर्ज आहे ते पेंडिंग का आहे व कशामुळे तुमचा अर्ज हा पेंडिंग असा दाखवतो, त्याबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती आता ॲपवरती दिली आहे. ते ॲपमध्ये आता 4 ऑप्शनसुद्धा ॲड करण्यात आलेले आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत जातील. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरती यायचं आहे. त्यानंतर नारी शक्ती ॲपला अपडेट आलेले तुम्हाला दिसेल. हे ॲप तुम्हाला अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर ज्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फॉर्म भरला आहे, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. त्यानंतर OTP टाकून व्हेरिफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲप ओपन होईल. त्यानंतर खालील 4 ऑप्शनपैकी यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही केलेले अर्ज, मोबाईल नंबर व तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे, त्या अर्जावर क्लिक करायचं आहे. अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल. पहिला ऑप्शन आहे SMS व्हेरिफिकेशन डन. दुसरा आहे आय बटन व तिसरा ऑप्शन आहे इन पेंडिंग टू सबमिटेड आणि चौथा आहे एडिट फॉर्म. या सर्वांचा काय अर्थ आहे ते पाहूया. तर खाली एडिट फॉर्म, तर तुम्ही जे काही अर्जामध्ये माहिती दिली आहे त्यामध्ये काही चुकलं असेल तर एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा अर्ज हा एडिट करू शकता आणि तुमचा जे अर्ज आहे ते एकच वेळेस एडिट तुम्ही करू शकता. त्यानंतर वरती निळ्या ऑप्शनमध्ये इन पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ असा आहे की जे अर्ज आहे ते अधिकाऱ्यांकडे अर्ज आहे तो पेंडिंग आहे. त्यांनी अजून अर्ज चेक केलेला नाही. त्यामुळे इन पेंडिंग टू सबमिट दाखवतो. त्यानंतर वरती SMS व्हेरिफिकेशन डन ऑप्शन आहे. म्हणजेच OTP व्हेरिफिकेशन डन झाले आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे आय बटन. या आय बटनावर क्लिक करा. तुम्हाला दिसेल सर्व ऑप्शनचे काय अर्थ आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे पहा पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ असा आहे की तुमचा जे अर्ज आहे तो तुम्ही सबमिट केलेला आहे, पण अर्ज पुढे गेला नाही. म्हणजेच अधिकाऱ्यांनी तुमचा अर्ज सध्या पुढे पाठवला नाही. त्यानंतर अप्रूव्ड ऑप्शन. जर तुमच्या अर्जामध्ये अप्रूव्ड ऑप्शन दिसत असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे, म्हणजेच मंजूर झालेला आहे. यानंतर तिसरा ऑप्शन आहे इन रिव्ह्यू. इन रिव्ह्यू म्हणजेच तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि अधिकाऱ्यांकडून तो अर्ज पुढे देखील पाठवलेला आहे. तुमचा जो अर्ज आहे तो अधिकाऱ्यांकडून चेक होत आहे. चेक झाल्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्ड होईल. त्यानंतर काही अर्ज रिजेक्ट आणि नाकारले आहे. म्हणजेच तुमचा अर्ज रिजेक्ट किंवा नाकारला गेला असेल तर तुम्ही नवीन अर्ज देखील तुम्ही करू शकता. अशी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारचा आजचा हा अपडेट होता. यानंतर बरेच समोर अपडेट देखील येतील. तर त्याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.